नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे रविवार. डेली ब्लॉग असतो माझा हा नेहमीचा, पण आज मी व्हिडिओ शूट जास्त केलेली नाही आहे. तर चला आज मी काय बनवते दाखवते तुम्हाला. आज सुक्की मच्छी करायची आहे. त्यासाठी मी घेतलेली आहे कर्दीचे डोकं आणि शेपूट अशी काढून घेतलेली आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि त्यासाठी फोडणीला लागणारे कांदा, टोमॅटो, मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, असं सगळं काही जिन्नस घेतलेला आहे. तर छान आहे ना, अशी खरपूस भाजून घ्यायची आता आपण, पण लो फ्लेमवरच भाजून घ्यायची, कारण करपायला नको, कारण त्याची टेस्ट बदलून जाईल म्हणून. तर इथे कढईत मी तेल गरम करायला ठेवत आहे. नेहमी ना चिकन, मटन किंवा मच्छी हे त्यांना कंटाळा येतो, आणि आता तसाही पावसाळा आहे, त्याच्यामुळे मच्छी मार्केटमध्ये ना खूप कमी प्रमाणात आहे. आणि पावसाळ्याच्या आधीच ना सुक्की मच्छी म्हणजे जवळा, कर्दी किंवा वाकट्या वगैरे असं काय काय असतं ना, तर ते ऊन वगैरे दाखवून ना घरी स्टोरेज करून ठेवता येतं, ॲटलिस्ट पावसाळ्यात जाईल असा म्हणून म्हटलं आज कर्दी आणि जवळा करूया. तर ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे कांदा. जेवढं मी आता डिशमध्ये सगळं कट करून ठेवलेलं ना, तर ते आता मी ह्याच्यामध्ये वापरणार आहे. तर कांद्याचा कलर बदललेला आहे, हे पाहू शकता. लो फ्लेमवरच ठेवायचा आहे गॅस, कारण आता कांदा आपला लालसर भाजला गेलेला आहे. जास्त मोठा गॅस जर ठेवला तर कांदा करपेल म्हणून. तर थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. थोडंसं हिंगही टाकून घ्यायचं आहे आपण त्याच्यामध्ये. आणि आता ना हा टोमॅटो ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण, आणि छान असा त्या कांद्यामध्ये फ्राय करून भाजून घेणार आहोत प्रॉपर असं. कर्दीना सुक्की करायची आहे, आणि जवळा आहे ना, जवळ्याचा रस्सा करायचा आहे, तर त्यासाठी पण आपल्याला वाटप लागणार आहे. पण कर्दीमध्ये सुक्की कर्दी खूप छान लागते. जशी बोंबल्याची चटणी असते ना, तशी कर्दीची चटणी केली ना तर अजूनच उत्तम, खूप छान लागते. तर हे बघा, इथे टोमॅटो छान असं शिजलेला आहे. आंबट म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये कोकम ॲड करू शकता, किंवा कैरीच्या सीझनमध्ये आपण कैरी ॲड करतो. थोडंसं मीठ टाकून घेते चवीनुसार. आणि आता मिश्रण परत आपण एकत्र एकजीव करून घेणार आहोत. जेवढं टोमॅटो तुम्ही परतून घ्याल ना, तेवढा त्याचा अर्क त्या मिश्रणामध्ये, त्या टेस्ट खूप छान बदलते त्याची म्हणून. हे पहा, गावी ना मी जेवढं टोमॅटो अवॉइड करायची, पण कैरीचा वापर मी जास्त केलेला, कैरी आणि कोकम. हे बघा, इथे मस्तपैकी मिश्रण एकजीव झालेलं आहे. कांदा, टोमॅटो वगैरे प्रॉपर सगळं शिजलेलं आहे. आता तुम्हाला जसं तिखट हवे असेल ना, तर त्या अंदाजे तुम्ही तिखट टाकू शकता. काही जण सजावटीसाठी किंवा थोडंसं टेस्ट चेंज होण्यासाठी 2-1 मिरची टाकतात, मसालाही टाकतात. तर आपण मिरची टाकलेली नाही आहे, त्याच्यामध्ये आपण मसालाच ॲड केलेला आहे, तोही एकत्र आता करून घ्यायचा आहे. आणि आता जो कर्दी आपण छान भाजलेली ना, ती प्रॉपर अशी धुवून आता ह्याच्यामध्ये टाकलेली मी आहे. तर वरतून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता प्रॉपर सगळ्या फोडणीला लागतोच, म्हणून मी टाकून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आता इथेच थांबवते. तर चला पटकन आता मी दाखवते जवळचा रस्सा कसा बनवला आहे. चला मग पाहूया. तर सुक्या जवळाचा रस्सा कसा करायचा हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. ओला जवळा आता श्रावणात यायला सुरुवात होईल, पण सुका जवळा मी गावावरून आणलेला ना, तर तो असं 1 वाटी घेतलेला आहे. आणि वाटपासाठी जो मटेरियल घेते तो तुमच्यासमोरच आहे, जे मी वाटपासाठी घेते ते. तर छान मिक्सरला असं मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि एका पॅनवरती किंवा तव्यावरती छान असं जवळा भाजून घ्यायचा आहे. आणि भाजून घेतल्यानंतरच मी तो धुवून घेणार आहे, कारण धुवून ते भाजल्या जाणार नाही आहे. त्याच्यामुळे कुठलीही सुकी मच्छी ना, ॲटलिस्ट जवळा आणि कर्दी छान असं भाजून घ्या, आणि मग फोडणीला टाकायच्या आधीच थोडंसं पाण्यामध्ये भिजून मग वरची भाजू घेऊन त्याच्यात टाकत द्या. तर इथे कढईमध्ये मी तेल गरम केलं आणि सगळं सामान जे मी कट करून ठेवलेलं कांदा, लसूण आणि कढीपत्ता वगैरे ते टाकून घेतलेलं आहे. आणि तेही आता कांदा ना लालसर होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे.
तर अर्धा टीस्पून मी आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे, तेही प्रॉपर असे हलवून घेतलेले. आणि आता आपण जो वाटप काढलेला होता ना, तो वाटप त्या तेलामध्ये प्रॉपर असं भाजून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो ॲड करून घेतलेले आहे. तुम्हाला मी सांगितलं जोपर्यंत वाटप असेल किंवा कांदा टोमॅटोची पेस्ट करत असू ना, तर जोपर्यंत साईडनी ना तेल सुटत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ते मिश्रण भाजतच राहायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडासा ॲड केला आहे मी गरम मसाला, 2 चमचे लाल मसाला टाकलेले आहे, कारण तिखटावर डिपेंड आहे तुम्हाला कितपत तिखट लागतं ते. आणि धुतलेला ओला जावळा हा टाकून घेतलेला आहे. आणि आमट्यासाठी आपण कोकम टाकून घेणारच आहोत. तर इथे मिश्रण झालेलं आहे टाकून सगळं. आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून प्रॉपर ते एकजीव करून घेणार आहोत. सतत हलवायचं नाही, कारण जवळचे तुकडे होतील त्याच्यामुळे. आता तुम्हाला जेवढा रस्सा हवा ना, त्या रस्सा अंदाजे तुम्ही पाणी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे पहा, जवळचा रस्साही झालेला आहे, कर्दीची सुक्का झालेला आहे. तर हे दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा, हे सर्व ना म्हणजे आपण वाटप टाकलं ना, त्याच्यामुळे ते घट्टपणा आलेला आहे. आणि वरतून आपल्याला कोथिंबीर ही टाकायचीच आहे. कोथिंबीरशिवाय कुठल्याच जेवणाला चव नाही. तर रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट, शुभरात्री सगळ्यांना.